इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रचंड बहुमताच्या आकड्यासह तिसऱ्यांदा कल्याण लोकसभा मतदारसंघात विजय मिळवत हॅट्रिक साधली आहे। याचा विजयोत्सव उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला। विशेषतः बालेकिल्ला असलेल्या उल्हासनगर आणि अंबरनाथ विधानसभेत महायुतीची एकहाती ताकद होती, तर मवियाचे अस्तित्व नावापुरतेच या दोन्ही शहरात पाहायला मिळत होते। त्यात अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या संपूर्ण गटाने मतदानाच्या काही दिवस अगोदर शिवसेनेत प्रवेश केला होता, तर उल्हासनगरमधील सिंधी समाजात वर्चस्व असलेले साई पक्ष, टीम ओमी कलानी या स्थानिक पक्षांनाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोबत घेतले होते। त्यामुळे अंबरनाथ आणि उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात चांगल्या मत टक्केवारीची अपेक्षा होती। त्यानुसार अंबरनाथमध्ये एकूण 3,53,554 मतदारांपैकी 1,66,407 मतदारांनी मतदान केले होते। त्यापैकी महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना 93,670 मते मिळाली आहेत, तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी मात्र प्रचार न करताही अनपेक्षित 58,028 मते मिळवली आहेत। त्यामुळे विरोधक मुक्त आणि एकहाती सर्व यंत्रणा असलेल्या अंबरनाथमध्ये ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी मिळवलेल्या मतांमुळे सेंतर्गत मतदानाचा दगाफटका झाला का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात 2,57,367 मतदारांपैकी 1,31,505 मतदारांनी मतदान केले होते। यापैकी उल्हासनगर विधानसभेतून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना 85,698 तर वैशाली दरेकर यांना 31,241 मते मिळाली आहेत। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विजय घोषित होताच उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी शिवसेना शहर प्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर, विकी भुल्लर यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत आणि पेढे वाटत मोठा जल्लोष साजरा केला। तसेच पप्पू कलानी यांच्या कलानी महलमध्ये देखील श्रीकांत शिंदे यांचा विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला।